राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या भ्रष्टाचाराच्या बाबतीत माझी महत्त्वाची लक्षवेधी आहे आणि अवैध गुटखा विक्रीच्या संदर्भातली ही लक्षवेधी आहे। ही लक्षवेधी सुरू असताना विद्यालयाचे अनेक विद्यार्थी गॅलरीत आहेत, ते पण हे पाहतील की किती भ्रष्ट कारभार या अन्न औषध प्रशासन विभागाकडून अधिकाऱ्यांकडून होतो। मागच्या अधिवेशनामध्ये स्वतः प्रवीण दरेकर साहेबांनी, प्रसाद लाड साहेबांनी अवैध गुटख्याच्या संदर्भामध्ये एक लक्षवेधी लावली होती। माझं लक्ष आहे त्यावर की दहिसर भागामधला जो काही गुटख्याच्या संदर्भात होता त्यावर निर्णय पण त्यांनी दिला। माननीय मंत्री महोदय, मी जो प्रश्न विचारला होता की आपल्या अन्न औषध प्रशासन मुख्यालयातील सहाय्यक आयुक्त अन्न यांनी गैरमार्गाने कोट्यावधी रुपयांच्या केलेल्या भ्रष्टाचाराच्या संदर्भातली लक्षवेधी आहे। खाद्यतेल, मिठाई, घाऊक विक्रेते यांच्याकडून दर 6 महिन्याला करण्यात आलेली वसुली, त्याच्यानंतर 90 लाखाचा भ्रष्टाचार करून त्यांना क्लीन चिट दिली गेली आणि जनतेच्या आरोग्यास धोका निर्माण होईल अशा प्रकारचं त्यांना म्हणजे जनतेमध्ये भीती निर्माण केली। अनेक लोकप्रतिनिधींनी, सभापती महोदय, या संबंधात निवेदन दिलेले आहे। मात्र या भ्रष्ट अधिकाऱ्यावर शासनाने कोणतीही कारवाई न केल्याने सर्व संशयास्पद आहे। हे आता उत्तर जे आले मंत्री महोदय तुमच्या डिपार्टमेंटकडून, मुळामध्ये असे चुकीचे उत्तरं जे अधिकारी देत असतात, आता सर्क्युलर काढलंय चुकीचे उत्तर आमदारांना देऊ नये म्हणून। अशा प्रकारे आम्ही जो प्रश्न ज्या अधिकाऱ्याबद्दल विचारला त्या अधिकाऱ्याचं नावच उत्तरत नाही। याच्यामध्ये तुम्ही दाखवताय की सदर रोख रक्कम आढळून आली लक्ष अधिकारी गुप्त वार्ता अन्न व औषध प्रशासन पुणे, आणि त्यामध्ये लिहिलेलं आहे की यांच्या नावावर नोंदणी असल्याचं वाहन आणि त्यामध्ये 3,42,66,220 रुपयांची रोख रक्कम जप्त केल्याचं उत्तरामध्ये कबूल आहे। दुसरा सभापती महोदय, उत्तरावर माझा आक्षेप असा आहे की हे लक्षवेधीचं उत्तर दिशाभूल करणार आहे। आपले अधिकारी जर अशा भ्रष्ट अधिकाऱ्याला पाठीशी घालत असतील तर या आपल्या खात्याला, आपलं खातं चांगलं आहे, आपण मंत्री म्हणून तो कारभार चांगला पाहता, पण अधिकारी ज्या पद्धतीनं भ्रष्टाचाराची कीड त्यामध्ये निर्माण करतात त्यावर माझा आक्षेप आहे। यांचे सर्व अधिकाऱ्यांचे हात भ्रष्टाचाराने माखलेले आहेत। उत्तरामध्ये दिलेल्या अधिकाऱ्याबाबत विचारणा केली असताना त्याचे नाव नमूद आहे, मुख्य भ्रष्ट अधिकारी मात्र यामध्ये उत्तरामध्ये नाही आहे। त्यामुळे मी 1-2 मिनिटं सभापती महोदय या सभागृहाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राचे एक बाब निदर्शनास आणून देतो की राज्यात गुटखाबंदी कायदा लागू असताना अन्न औषध प्रशासनाकडे मोठ्या प्रमाणात रिक्त पदं आहेत। गुटखा विक्रेत्यांवर कारवाई झाली पाहिजे त्या प्रमाणात ती कारवाई होत नाही। कधी पोलीस कारवाई करतात आणि काही मुजोर अधिकारी आपले आर्थिक हितसंबंध जोपासून एखादा फोन पोलिसाला करतात आणि सांगतात की सॅम्पल तपासू नका, तो माझा हे आहे, सॅम्पल तपासू नका असं सांगतात आणि त्या गुन्हेगारांना अभय देतात। आणि खेदाची बाब सभापती महोदय अशी आहे की अशा अधिकाऱ्यांना आपल्या विभागाच्या मंत्री महोदय वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाठबळ मिळते। असंच एक प्रकरण, एक अधिकारी मोठ्या प्रमाणात घोळ घालत असल्याचं समोर आलंय। या अधिकाऱ्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांचं खूप प्रेम आहे। त्या अधिकाऱ्याचं नाव आहे उल्हास इंगवले, आणि उल्हास इंगवलेंना मागच्या भ्रष्टाचारात सामील झाल्यामुळं ज्या वेळेस तुम्ही त्यांच्यावर कारवाई करून थातूरमातूर कारवाई करून निलंबित केलं, त्या निलंबनावर यांना IAS अधिकारी नार्वेकरांनी एक मेसेज पाठवलाय सभापती महोदय, फार गंभीर आहे। हे अधिकारी राजेश नार्वेकर असं म्हणतात, इंगवलेजी इट्स व्हेरी अनफॉर्च्युनेट टू टेक अवे विथ युअर ॲडिशनल चार्ज. You have given full justice to the additional charge. However, some ugly elements were instrumental since beginning to take over your charge. They might have been successful in short term but will face in long term. Anyway, my best wishes. You are one of my best officers. असं एक IAS अधिकारी त्यांना पाठराखण करतो, आणि ज्या वेळेस तुम्ही या अशा अधिकाऱ्याची पाठराखण करता आणि या अधिकाऱ्यांच्या भावांचे धंदे काय मंत्री महोदय, चैतन्य फ्रूट सप्लायर्स नावाचा यांच्या बंधूंचा एक गुटख्याचा व्यापार आहे, मारुती राजाराम इंगोले, हा माझ्याकडे याचा तपशील आहे। 24 लाख प्रश्न दोन महत्वाचं हे आलं पाहिजे ना सभागृहामध्ये। राज्यामध्ये अनागोंदी कारभार कसा सुरू आहे या डिपार्टमेंटच्या अंतर्गत अधिकाऱ्यांचा 2च मिनिटात सांगतो। 24,70,500 रुपयाचं बिल आहे, 10 लाख रुपये त्यांचे बाकी आहेत आणि 18 लाख रुपये काहीतरी येणे आहेत। असं एक हे तुमच्याकडे मी सगळे सभापती महोदय पाठवतो। माझी आपल्याला विनंती आहे की भ्रष्ट, मुजोर आणि दहशत माजवणाऱ्या अधिकाऱ्याला आजपर्यंत आपल्या डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचं काम केलंय माननीय मंत्री महोदय। या लक्षवेधीच्या माध्यमातून माझा आपल्याला प्रश्न आहे की सदर अधिकाऱ्याच्या प्रत्यक्षरित्या गुटखा खरेदी विक्रीमध्ये संबंध आहे, म्हणजे अधिकारी उल्हास इंगवले जे या भ्रष्टाचारात सामील आहे, त्या इंगवले ज्या नावाने गुटखा विक्री करतात त्याला गांभीर्याने घेऊन यांच्यावर तात्काळ
चौकशी प्रस्तावित करणार आहात का? आणि जर वरिष्ठ अधिकाऱ्याच्या अभयाने ही चौकशी पारदर्शकपणे पार पडत नसेल तर त्या वरिष्ठ अधिकाऱ्याला निलंबित करणार आहात का? आणि चौकशी होईपर्यंत या अधिकाऱ्यांना आपण निलंबित करणार आहात का? सर्व राज्याचं लक्ष या उत्तरावर आहे. आपण जर गुटखा बंदीला आळा घालायचा असेल तर अधिकाऱ्याला पाठीशी घालू नये आणि चुकीचं उत्तर आमदारांना दिल्याबद्दल या उत्तर देणाऱ्यावर सुद्धा कारवाई करणार आहात का? मंत्री महोदय. सन्मान्य सभापती महोदय, गुटखा विक्री ही अतिशय महाराष्ट्रातली आता सध्याची अगदी ऐरणीवरची बाब आहे. परवाच मुख्यमंत्री महोदयांनी घोषणा केली का ह्या गुटखा बंदीला 328 प्रमाणे गुन्हा दाखल होतो, पण त्याला तात्काळ जामीनही होतो. आणि म्हणून दिवसेंदिवस तक्रारी म्हणा किंवा शाळेंच्या आवारात कॉलेजांच्या आवारातमध्ये गुटखा असेल, तंबाखू असेल किंवा त्या कुत्ता गोळींसारखे वेगवेगळे नशेचे प्रकार त्या ठिकाणी विक्री होते. परंतु कायद्याचा धाकच नसल्यामुळे मुख्यमंत्री महोदयांचं मी मनापासून आभार मानेल, महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं आभार मानेल. कारण गुटखा हा किती घातक आहे या बाबतीत आपल्याला काय त्याचा जीन्सवर कसा परिणाम होतो, कॅन्सर कसा होतो, ह्या सगळ्या बाबी आहेत. आणि म्हणून सदस्यांच्या मताशी जरी मी सहमत असेल तर त्यांनी या ठिकाणी अधिकाऱ्यांचं जे काही नाव घेतलं, आपण लक्षवेधीत जे काही विचारले तर आपण सांगितलं राज्याच्या अन्न औषध प्रशासन मुख्यालयातील सहआयुक्त अन्न यांनी गैरमार्गाने कोट्यावधी रुपयांचा केलेला भ्रष्टाचार ऑक्टोबर 25 पण तो 25चा विषय नाही आहे, तसा तो 2023 साली हा प्रकार घडलेला होता. आणि त्यात त्यांनी सांगितल्याप्रमाणे जी काही गाडी आढळून आली ती अशोक इलागेर अन्न सुरक्षा अधिकारी गुप्त वार्ता यांच्या नावावर नोंदलेली होती. आणि नाही आपण मंत्री उत्तर देतात बसणार. तर त्या संदर्भात त्यांनी सांगितलेलं त्यांच्या गाडीत 3,42,00,00,000 रुपये वगैरे सापडली. ही गोष्ट पुणे पोलीस गुन्हा शाखेने दिनांक 8/5/23 रोजी सोलापूर पुणे महामार्गावरील द्राक्ष संशोधन केंद्र हडपसर येथे MH 13 CK 2111 असा हा वाहन क्रमांक होता. आणि ती रक्कम सापडल्यानंतर सन्माननीय सदस्य महोदयांचं म्हणणं का त्या भ्रष्ट अधिकारी किंवा ह्या अधिकाऱ्याचा त्याच्यात हात आहे अशा पद्धतीचं जर काही असेल तर मी निश्चितच ते तपासून, कारण लोकप्रतिनिधींनी अनेक तक्रारी केल्यात हेही मला माहीत आहे, परंतु त्याच्यासाठी विशेष नाव घेऊन जे आपण उल्लेख केला त्या अधिकाऱ्याची चौकशी करण्याच्यासाठी एक विभागीय चौकशी समिती नेमून जर ते दोषी असतील तर त्यांच्यावर कार्यवाही केली जाईल. निलंबित करणार आहात का? कारण माझ्याकडे त्यांना अभय असलेला एक स्क्रीनशॉट आहे. एक IAS अधिकारी जर त्यांना म्हणतात की तुमचं कोणी काही वाकडं करू शकत नाही, ही कसली मस्ती? आणि त्यांच्या बंधूंचे जे अवैध गुटख्याचे धंदे आहेत हे तुम्हाला ऑन रेकॉर्ड देतोय मी, तर त्यावर तुम्ही आजच्या निलंबनाची कारवाई करणार आहात का? आणि जर चौकशी लावणार आहात तर किती दिवसात लावणार आहात ते सांगा आम्हाला. आजच्या तात्काळ निलंबनाची कारवाई पाहिजे. चौकशी जाहीर केली ना त्यांनी आता, की तुम्ही म्हणले चौकशी किती दिवसात लावणार, तर ती चौकशी जाहीर केली. मंत्री महोदय. सन्माननीय सभापती महोदय, मी तेच म्हणतो का थेट चौकशी शिवाय एखाद्यावर एवढी मोठी कार्यवाही करणं, कारण त्यांनी जे काही पुरावे जे दिलेत किंवा ते आपल्यामार्फत देणार आहेत त्याचा अभ्यास करून त्याच्यावरही चौकशी करून जर त्याच्याशी त्यांचा संबंध असेल तर निश्चित त्यांना निलंबन केलं जाईल, पण चौकशीनंतर. ठीक आहे. आता शशिकांत शिंदे. मंत्री महोदयांनी या ठिकाणी मागे सुद्धा सभागृहामध्ये उत्तर दिलं होतं. महाराष्ट्रामध्ये शाळेच्या बाहेर कॉलेजच्या बाहेर बऱ्याच ठिकाणी राज्यात गुटखा बंदी असताना गुजरातमधून गुटखा येतो हे सुद्धा निदर्शनास आलेलं आहे. आपण मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आणि सगळ्यांनी याचा गांभीर्याने घेतला, याचा उल्लेख केला. आमची एकच विनंती आहे, तरीसुद्धा तुम्ही गांभीर्याने घेऊन सुद्धा गुटखा चालू आहे, हा बंद होण्यासाठी कडक कारवाई काय करणार यामध्ये पोलीस डिपार्टमेंटला सुद्धा आपल्याला हाताला घ्यावा लागेल. खरं म्हटलं तर हा 2 नंबरचा बेकायदेशीर धंदा हा सर्वांच्या संगनमताने होतो अशा प्रकारची सुद्धा चर्चा असते.
माझ्या माहितीप्रमाणे कुठेतरी या राज्यामध्ये कडक धोरण होणं गरजेचं आहे. ते कडक धोरण करण्याच्या संदर्भात राज्य सरकारने एक आपलं विजन ठेवलं पाहिजे. ज्या भागामध्ये अशा प्रकारचा गुटखा सापडेल तिथला अधिकारी पोलीस डिपार्टमेंटचा असो किंवा तुमच्या खात्याचा असो, त्या लोकांना ती जबाबदार पकडण्याच्या संदर्भामध्ये आपण जर विषय घेतला तर मला वाटतं कुठंतरी हे नियंत्रण आहे. तुम्ही एक आपण ऑपरेशन ठेवा की एक तुमच्या खात्यातर्फे तुम्ही सरळ मार्गी निर्णय घेणारे आहात. तुम्ही एक असा कार्यक्रम ठरवा की तुमच्या खात्यातर्फे स्वच्छता अभियान, गुटखा स्वच्छता अभियान तुम्ही डिक्लेअर करा आणि ते करत असताना तुम्ही अधिकारी दोन्ही डिपार्टमेंटच्या बैठका घ्या, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये घ्या आणि हे अभियान चालू करण्याच्या संदर्भातला एक प्रोग्राम जाहीर करा. महिनाभरामध्ये हे स्वच्छता अभियान आपल्याला जाहीर करा आणि त्यामध्ये त्याच्यानंतर जर चोरट्या मार्गाने गुटखा गुजरातवरून येत असेल हे तुम्हाला सगळं माहिती असतं अधिकाऱ्यांना. त्याच्यानंतर ज्या सेक्शनमध्ये तो गुटखा किंवा तशा प्रकारचा निर्मिती करणारा सापडणार असेल त्या अधिकारी आणि त्या पोलीस डिपार्टमेंटवर तुम्ही जबाबदारी ठेवून तशा प्रकारचा कारवाई करणार आहात का? निश्चित आपण जे काही सांगितलं ते परराज्यातून मोठ्या प्रमाणात गुटखा येतो आणि त्या विभागात प्रत्येक वेळेला मनुष्यबळ कमी असल्याचं सांगूनच वेळ मारून नेणं, तसं हे जीवनमरणाचा जीवनाशी खेळण्याचा हा जो काही विषय सुरू आहे, तर निश्चितच आपण दिलेल्या सूचनेप्रमाणे किंवा आपण दिलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे त्या ठिकाणी अधिकाऱ्यांनाच जबाबदार धरून का ज्या विभागातून येतो त्या विभागातल्या अधिकाऱ्याला त्या ठिकाणी जबाबदार धरलं जाईल अशा पद्धतीनं त्या ठिकाणी सूचना दिल्या जातील. आणि परवाच्याच विषयाचं मी सांगतो का जो एखादा गुटखा उत्पादकांपर्यंत तर आपण अजून पोहोचलेलो नाही कारण ते बाहेरचे आहेत, परंतु गुटखा इथं आणून साठवणूक केला जातो किंवा वाहतूक केली जातोय ती तात्काळ निदर्शनास येते आणि त्यांच्यासाठीचा जो कायदा आपण लावतो त्या कायद्याला जामीन तात्काळ मिळतो. त्याच्यामुळं पकडणं ना पकडणं आणि म्हणूनच आपण विचार करतोय का संघटित गुन्हेगारी म्हणून मोकोका लावण्याच्या संदर्भात त्या संदर्भातच काही कायद्यात दुरुस्ती करावी लागणार आहे. तेच मुख्यमंत्री महोदयांनी परवाच्याला सांगितलंय, त्या पद्धतीने केलं जाईल. चांगलं दिलेलं आहे. माझं म्हणणं आहे मुख्यमंत्र्यांनी आमची अपेक्षा काय हे बंद झालं पाहिजे. कॅन्सर मला वाटतं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या संदर्भामध्ये जाहीर केलेलं आहे आणि मंत्री महोदयांनी देखील त्याचा सूत्रवाच केला आहे. कायदा लावून टाका या लोकांना, त्याशिवाय हे बंद होणार नाही आणि त्याप्रमाणे तुम्ही निर्णय घेऊन टाका. बंटी पाटील. अत्यंत महत्त्वाचं खातं आहे राज्याच्या आरोग्याच्या दृष्टीनं. आता ड्रग इन्स्पेक्टरची भरती अजून प्रलंबित आहे. ते 100 ड्रग इन्स्पेक्टर भरलेत का नाही मला माहीत नाही. आणि FSO मला वाटतं 1100 FSO भरायचा निर्णय मधल्या काळात सरकारनं घेतला होता. हे जो पण भरती होत नाही, कारण की आपण दिवाळीचा सण आला की खव्याचा विषय प्रामुख्याने येतो. आणि माझी मंत्री महोदयांना विनंती आहे, आपण नव्यानं हा कारभार